आज आम्हाला परत अचानक बाहेर गावाला जावं लागलं. का बरं? कशासाठी? सगळं सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. सो आज सकाळची सुरुवात ना एकदम भन्नाट मेन्यू ठरवून झाली. आज ना मी मस्त असा आंब्याचा रस आणि गरम-गरम टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवणार होते. ॲक्चुअली हे मी अचानकच ठरवलं बिकॉज मला ना अचानक ते खावंसं वाटलं आणि मला ही डिश ना जरा जास्तच आवडते. आणि त्यातल्या त्यात ना आज देवगडचा आंबा होता. त्यामुळे काही स्पेशल रस होणार होता. म्हणून म्हटलं याच्यासोबत तर पुऱ्या असायलाच हव्या. म्हणून ना मस्त असा रस बनवून घेतला आणि लगेच मस्त-मस्त गरमागरम अशा पुऱ्या बनवायला घेतल्या. ही डिश ना बनवायला पण ईझी आहे, लगेच बनते आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. मी खरं सांगते जेव्हा पण हे असतं ना, तर भाजी-पोळी तर मला अजिबात खावीशी वाटत नाही. मी पोटभर हेच खाते. सो असं सगळं छान बनवून घेतलं आणि त्यानंतर ना माझ्याकडे थोडा वेळ होता म्हणून मी पटकन ना हेअर वॉश आवरून घेतला आणि त्यानंतर गरमागरम पुऱ्या आणि आंब्याचा रस पोटभर खाल्ला. आता म्हटलं पोटभर तर खाऊन घेतलं, थोडंसं फिरावं पण लागेल म्हणून घरातल्या घरात ना 4-5 चकरा मारल्या आणि लगेच रेडी व्हायला घेतलं. कारण मला ना सौरभचा कॉल आला, की "साक्षी आपल्याला अर्जंट बाहेरगावाला जायचं आहे, थोडंसं काम आहे, सो पटकन तू रेडी हो." मला तर आधी खोटं वाटलं खरं सांगते. असं वाटत होतं, की हा गंमत करतोय. पण त्याचा परत कॉल आला, की "तू रेडी झाली का?" म्हटलं, "नाही." तर बोलला, की "हो पटकन रेडी." म्हणून पटकन रेडी होऊन आम्ही लगेच निघालो आणि पोहोचल्या-पोहोचल्या तर सगळ्यात आधी पेटपूजा केली, देन केक घेतला आणि घरी जाऊन परत रेडी झालो. ॲक्चुअली कामानिमित्त तर आलोच होतो आणि त्या सोबत-सोबत ऋषभचा बर्थडे सुद्धा होता. भाई सेलिब्रेशन तर होणारच होतं म्हणून मस्त आम्ही छान सेलिब्रेशन करून घेतलं आणि सेलिब्रेशनला आम्ही दोघेच नाही तर सगळे त्याचे फ्रेंड्स आलेले होते, घरचे होते. सो खरंच काल खूप जास्त मज्जा आली. मस्त केक कटिंग झाला. त्यानंतर आम्ही थोडेफार फोटोज काढून घेतले आणि पटकन रेडी होऊन आम्ही बाहेर गेलो जेवणासाठी. आता एवढे सगळे एकत्र झाल्यावर जेवण तर बाहेर व्हायलाच पाहिजे. सो तिथे गेल्या-गेल्या तर आधी आम्ही स्टार्टरच ऑर्डर केलं. "भाई गेल्या-गेल्या जेवण करणार का?" "अजिबात नाही." ऋषभला भरपूर लुटायचं असं आम्ही ठरवलं होतं. सो छान स्टार्टर ऑर्डर केलं आणि आमचं स्टार्टर संपतच नाही तर तेवढ्या वेळात तिथे मेन कोर्स सुद्धा येऊन गेला होता. सो आम्ही पटकन जेवायला घेतलं आणि जेवता-जेवता एवढ्या गप्पा केल्या ना, की जेवणाने तर आमचं पोट भरलंच, बट त्यासोबत गप्पांनी सुद्धा आमचं पोट भरपूर भरून गेलं होतं.